जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समास 2 सूक्ष्म आशंका निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मागील समासात श्रोत्याने निर्वयव ब्रह्मामध्ये चराचर जग कसे निर्माण झाले हा प्रश्न विचारला होता. त्याचे उत्तर द्यायचे राहून गेले. त्याचे उत्तर असे आहे: सनातन ब्रह्म स्वरूपात मिथ्या असणाऱ्या मायेचा विवर्त रूपाने भास होत आहे. प्रप्रथम नित्यमुक्त क्रियारहित असणारे परिपूर्ण परब्रह्म एकच असताना त्यात सूक्ष्म आणि अव्याकृत मूलमाया निर्माण झाली. आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तं क्रियं तस्य माया समावेशो जीवमव्याकृतात्मकं. निराकार मुक्त अक्रिय निर्विकार असणाऱ्या एकमेव परब्रह्मामध्ये मायेचा खोटा बाजार कोठून आला? ब्रह्म अखंड निर्गुण असताना तेथे इच्छा कोण धारण करतो? गुणांना सोडून निर्गुणामध्ये इच्छा असू शकणार नाही. मुळात ते सगुण असू शकणार नाही. म्हणूनच त्याला निर्गुण असे नाव पडले. असे असताना त्या निर्गुणात सगुण कसे उत्पन्न झाले? याला निर्गुणच गुण झाले असे उत्तर दिले तर उत्तराने मूर्खपणाच पदरी येतो. या प्रश्नाला एक जण उत्तर देतो की निर्वयव ब्रह्मच करून अकर्ता होऊन राहणारा देव आहे. त्याची लीला बिचारा जीव काय जाणू शकतो? तर दुसरा म्हणतो या परमात्म्याचा महिमा कुणीही जाणणे शक्य नाही. मग गरीब बिचारा जीवात्म्याला तो कसा समजेल? असे म्हणता म्हणता विनाकारण भव्य महिमा वर्णन करून लोक शास्त्र काय सांगते त्याचा लोप करतात आणि बळजबरीनेच निर्गुणाला करूनही न करणारा असे म्हणतात. पण मुळातच कर्तव्य नसताना करूनही न करणारा कोण? येथे करता ही गोष्टच मुळात खोटी आहे. जे मूलतः निर्गुण आहे तेथे कर्तेपणा कोठे असणार? असे असताना सृष्टीची रचना करण्याची ही इच्छा कोणी कशी काय केली असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोच. बहुतेक सर्व लोकांचा अभिप्राय असा आहे की सृष्टी रचनेला परमेश्वराची इच्छाच कारण आहे. पण त्या निर्गुण वस्तूला इच्छा कशी काय उत्पन्न झाली तेच कळेना असे झाले आहे. असे असेल तर एवढे अवाढव्य जग कोणी निर्माण केले? ते आपोआप निर्माण झाले की काय? देवाशिवाय हे कसे रचले गेले? देवाचा संबंध असतानाच जग झाले असे म्हटले तर देवाचे स्थान काय असे झाले? तर देवाचे नास्तित्व सिद्ध होते. अशी अनावस्था घडू नये म्हणून देव सृष्टीकर्ता आहे असे म्हणावे म्हटलं तर त्यायोगे देवाला सगुणत्व प्राप्त होऊन निर्गुणाच्या गोष्टी नाहीशा होतात. देवाचे स्वरूपच निर्गुण आहे म्हटले तर सृष्टीकर्ता कोण? सगुणाला सगुणानेच केले असे म्हटले तर तो निर्माण करता सगुण झाला तरी गुणत्वामुळे तो नाशवंत आहे. म्हणजे तो देव नव्हे. असे होऊन हे सर्व चराचर जग कसे निर्माण झाले? हा प्रश्न पुन्हा पडतो की यासाठी दुसरे एक उत्तर म्हणजे माया सृष्टी निर्माण करण्यास स्वतंत्र आहे असे म्हणावे. म्हटले तर तेही विपरीतच वाटते. मायेला कुणीही निर्माण केले नाही, ती आपोआप विस्तार पावली असे म्हटले तर तेथे देवाचे अस्तित्व नाहीसे होते ना. देव स्वयमेव परिपूर्ण निर्गुण असल्याने त्याचा मायेचा काय संबंध असे प्रतिपादन केले तरीही ते विपरीत वाटते. अशा तऱ्हेने सर्व कर्तव्य मायेच्या डोक्यावर दिली तर भक्तांचा उद्धार करणारा देव नाही असेच झाले ना. देवाचे अस्तित्व न मानता केवळ मायेचे अस्तित्व मानले तर तिचा नाश करणारा कोण? देवाशिवाय नुसती माया असेल तर तिचा नाश करणारा कोण? असे असेल तर आम्हा भक्तांचे रक्षण करणारा कुणीही नाही असेच झाले ना. असे कधीही असू शकणार नाही. म्हणून माया स्वतंत्र आहे ही गोष्ट कधीही सत्य ठरू शकणार नाही. मायेला निर्माण करणारा परमेश्वर एक असणारच. म्हणूनच तुम्ही आम्हाला तो परमेश्वर कसा आहे, मायेचे स्वरूप काय हे विस्ताराने सांगा. श्रोते हो मन एकाग्र करून विवरण करीत असलेला विषय योग्य रीतीने ग्रहण करा.
पण आम्ही विवरण करण्यापूर्वी या एका प्रश्नाबद्दल लोकांमध्ये वेगवेगळी मते कशी आहेत ती प्रसंगानुरूप सांगत आहोत. एक जण असे म्हणतात, देवाने निर्माण केले आहे म्हणूनच हे सर्व झाले आहे. देवाला इच्छाच निर्माण झाली नसती तर माया कोठून आली असती. दुसरा म्हणतो, देव निर्गुण आहे, तेथे इच्छा करणारा तरी कोण, म्हणून माया मिथ्या असून ती झालीच नाही. यावर तिसरा म्हणतो, असे कसे म्हणता, या माया प्रत्यक्ष दिसत असताना नाही असे कसे म्हणता. माया ही ईश्वराची अनादी शक्ती होऊन आहेच आहे हेच खरे. या उत्तरावर आणखी एखादा म्हणतो, माया सत्य असेल तर ज्ञानाने तिचे निरसन होऊ शकत नाही, म्हणून हे सत्य आहे असे वाटत असले तरीही ती मिथ्याच आहे. हे ऐकून तिसरा म्हणतो, माया वस्तुतः खोटी असेल तर अशा खोटारड्या मायेपासून सुटका करून घेण्यासाठी साधन का करावी लागतात. माया सत्य असल्यामुळेच देवांनी माया त्यागासाठी भक्ती साधन सांगितले आहे. हे ऐकून आधीचा म्हणतो की साधन करावे लागते म्हणून काय झाले. अज्ञान सन्निपातामुळे भय वाटून काहीतरी दिसते त्याचा नाश करण्यासाठी साधनाौषध घ्यावे लागत असले तरीही जे दिसते ते सर्व मिथ्या आहे. यात संशय घेण्यासारखे काय आहे. याचे प्रतिपादन ऐकून माया सत्यवादी उत्तर देतो, तो मोजता न येईल इतकी साधनं सांगितली असली. अनेक मते कितीही जोरजोरात ओरडून सांगत असली तरीही मायेचा त्याग घडत नाही. मग तिला मिथ्या असे का म्हणावे. त्यावर मिथ्यत्व प्रतिपादन करणारा म्हणतो की योगी पुरुष माया मिथ्या आहे असे सांगतात. वेद, शास्त्र, पुराण यामध्येही माया मिथ्या असं सांगितलं आहे आणि सर्व निरूपणामध्ये ही माया मिथ्या असल्याचा विषय येतो. असा सर्वसंमत विषयाबद्दल संशय घेणे योग्य नाही. यावर प्रत्युत्तर देणारा म्हणतो, नुसते मिथ्या असे सांगितले म्हणून काय झाले. मिथ्या म्हणणाऱ्याला ते ग्रासते. यावर पूर्ववादी समजावून देताना म्हणतो, ज्यांच्या जवळ अज्ञान आहे आणि जे सज्जनांना ओळखत नाहीत त्यांनाच मायेचा खोटा भास सत्य असेच वाटते. आरशात पाहणाऱ्याला त्याचे प्रतिबिंब दिसते. तद्वत जे जसा निश्चय करतात त्यांना तसेच फळ मिळते. अर्थात सत्य मानणाऱ्यांना माया सत्य आहे असा भास होतो. एक म्हणतो कसा, कुठली माया आणि काय, जे आहे ते सर्व ब्रह्मच आहे. घट्ट असो वा वितळलेले असो ते तूप एकच. यावर दुसरा उत्तर देतो की घट्ट किंवा वितळणे इत्यादी विकार आत्मस्वरूपात संभवत नाही, म्हणून हा दृष्टांत येथे बरोबर होणार नाही. यावर एक म्हणतो, सर्व ब्रह्म आहे. या बोलण्याचे रहस्य ज्यांना कळत नाही त्यांचा भ्रमच गेला नाही. या प्रतिपादनावर दुसरा म्हणतो, आहे तो देव एकटाच आहे, तेथे सर्व शब्द कोठून आणलेत. सर्व नसताना तुमचा सर्व ब्रह्म हा सिद्धांत ऐकून आश्चर्य वाटते. यावर दुसरा विचारवंत उत्तर देतो, एक ब्रह्मच सत्य असून त्याच्याशिवाय दुसरे काही नाही म्हटल्यावर सर्व ब्रह्म ही गोष्ट सहजच सिद्ध होते ना. त्यात विपरीत वाटायचे काय कारण. त्यावर एक जण शास्त्र वाक्याचा आधार देऊन प्रतिपादन करतो की सर्व संपूर्ण मिथ्या आहे. त्याचे निरसन झाल्यानंतर जी वस्तू उरते ती वस्तूच सत्य ब्रह्म स्वरूप आहे. तेव्हा लगेच दुसरा म्हणतो, अलंकार व सोने यात भेदच नसताना तुमचा हा खटाटोप हे सर्व विचार म्हणजे व्यर्थ शीनच आहे. त्यांचे बोलणे संपते न संपते. तोच तिसरा म्हणतो, वस्तूला एकदेशी हीन दृष्टांत कसा योग्य होईल. अव्यक्ताची नाम रूपाबरोबर तुलना करता येणार नाही.
तेव्हा एक म्हणतो, सोने हे मुळातच व्यक्त आहे, अलंकार सोने हे दोन्ही सोनेच आहे. ही गोष्ट खरी असली तरीही मुळात सोने हे व्यक्त, जड, पिवळे व एकदेशी असल्याने या अपूर्ण पदार्थाचा दृष्टांत त्याला कसा लागू होईल, यावर या विचाराला एक उत्तर असे येते. दृष्टांत हे सर्व एकदेशीच असतात, तरीही जी वस्तू आपण जाणत नाही त्याचे ज्ञान होण्यासाठी दृष्टांत देणे भाग पडते. समुद्र आणि लाटा हा दृष्टांत अभेदपणा उत्तम रीतीने समजावून देतो की नाही? आता दृष्टांतामध्येही उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे प्रकार आहेत. त्यातील एखाद्या दृष्टांताने स्पष्टपणे समजते तर दुसऱ्याने नष्ट झालेला संशय वाढत जातो. ही गोष्ट खरी आहे. अशा रीतीने समजावून सांगितले तरीही पुन्हा एक म्हणतो, कुठला समुद्र आणि कुठली लाट, निश्चल ब्रह्म वस्तूच्या चंचलाशी साम्य कसे होईल? दृष्टीबंधनाला सत्य प्रमाण मानता येत नाही. या आक्षेपावर एक म्हणतो, खरं आहे, जादूच्या खेळाप्रमाणे कल्पना लोकांना जग अनेक रीतीने भासवते, पण ते नाम रूप सर्व मिथ्या असून ते सर्व ब्रह्मच आहे. अशा तऱ्हेने एकमेकात वादविवाद सुरू होऊन मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. तोच आता एकाग्रतेने ऐका. माया मिथ्या आहे ही गोष्ट आपल्याला निश्चितपणे समजली आहे. आता अशी मिथ्या माया ब्रह्मामध्ये कशी निर्माण झाली हाच प्रश्न उरला ना. निर्गुण ब्रह्माने माया निर्माण केली अशी अशक्य कोटीची गोष्ट म्हणण्याची भानगडच नाही, कारण माया मुळासकट खोटीच आहे. मिथ्या हा शब्दच असे सांगतो की तेथे काही नाही. मग अशी माया कोणी आणि कशी केली बरं? निर्गुण ब्रह्मामध्ये कर्तव्य असणे हेही अशक्य आहे. सारांश, करणारा आधीच दिसणारा नाही आणि केलेले सर्व खोट्याचा बाजार असा प्रकार आहे. आता येथे संक्षिप्तपणे सांगितले असले तरीही पुढील समासात श्रोतांच्या संशयाचे पूर्णपणे निरसन करू. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम दशके सूक्ष्म आशंका निरूपणम नाम द्वितीयः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.